श्रीमन्महाधिगणपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता या वीणावरदंड मंडितारा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदिवेर्देवै सदा वंदिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। भारत माता की जय। मी माझी या विभूती अधिष्ठिली या व्यक्ती हे आघवे योग प्रतीती एकची मानी। म्हणून निशंके येणे महायोगे मज मीनला मनाचे नियांगे। येथ संशय करणे न लगे तो त्रिशुद्धी जाहला। काजे ऐसे किरीटी माते भजे जो अभेदा दिठी। तयाची भजनाची नाठी सूती मज। मी माझ्या विभूती व त्या विभूतीला अधिष्ठानभूत व्यक्ती या सर्वांचे माझ्याशी ऐक्य आहे या अनुभवाने तो सर्व मद्रूपच मानतो। म्हणून ज्याने भिन्न वस्तुत्वाची शंका निशेष नाहीशी होते अशा या अद्वैत दृष्टी रूप श्रेष्ठ योगाने जो माझ्याशी मनाने ऐक्य पावला तो मद्रूप होतो हे मी त्रिवार प्रतिज्ञा करून सांगतो। येथे संशय घेण्याचे कारणच नाही। कारण अर्जुना, जो अभेद दृष्टीने माझे याप्रमाणे भजन करतो त्याच्या भजनाचे व्यवहारात एक मलाच घेतलेले असते। ज्ञानाने भगवंताशी ऐक्य झाल्यावरही जी भगवंताची भक्ती केली जाते त्यात भक्त आपली यत्किंचित निराळी स्थिती न वागविता भगवानच आपले स्वाभाविक प्रेम करण्याकरता भक्त व भगवान या रूपाने नटला आहे असे पूर्णपणे जाणत असतो। म्हणून अभेदे जो भक्ती योगू तेथ शंका नाही नये खंगू। करिता ठेला तरी चांगू ते सांगितले षष्ठी। म्हणून अभेदाने होणारा जो भक्ती योग त्यात पूर्ण ब्रह्मस्थिती प्राप्त होईल किंवा नाही ही शंका घेण्याचे कारणच राहत नाही व तो खंडितही होत नाही। आणि खंड पडला तरी ते कल्याणाचे असते, कारण तो भगवंताच्या कृपेने पुन्हा सुरू होतो हे 6व्या अध्यायात सांगितलेच आहे। भक्ती करीत असताना भगवान व भक्त असा भेद पाहणाऱ्याला दिसत असला तरी भक्ताला भेदाची जाणीव होत नाही। किंबहुना जितका जितका भक्तीचा व्यवहार होतो तितका तितका भेदाचा भास नाहीसा होऊन अभेदच दृढ होतो। हेच माऊलींनी भेद तव तव दून अभेदासी या ओळीने अमृतानुभवात प्रतिपादिले आहे। तोची अभेदू कैसा हे जाणावया मानसा। साध झाली तरी परियेसा बोली जेल। ज्या अभेदाने भक्ती केली जाते म्हणून मी सांगितले तो अभेद कसा आहे हे जाणावे असा जर तुझ्या मनात ध्वनी उमटला असेल तर सांगतो ऐक। अहं सर्वस्य प्रभावो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विताः। मी सर्व जगाचे कारण असून माझ्यापासूनच सर्व म्हणजे जगताची स्थिती, नाश, कर्म, त्याचे फळ, भोग इत्यादी यांची प्रवृत्ती होते असे जाणून ज्ञानी पुरुष अत्यंत श्रद्धेने माझे भजन करतात। तरी मीची एक सर्वा या जगा जन्म पांडवा आणि मजची पासून या हवा निर्वाहो यांचा। तरी या सर्व जगाला अर्जुना मीच एक जन्म देणारा आहे आणि या सर्व जगाची स्थिती ही मजपासूनच होते। ज्यापासून सर्व जगताची स्थिती उत्पत्ती लय होतात तो माया नियंता सर्वज्ञ सर्व शक्तिमान परमात्मा मीच आहे असे सांगून भगवंताचे सगुण स्वरूप पूर्ण ब्रह्माहून यत्किंचितही न्यून नाही
व ते पूर्ण ब्रह्म किंवा कारण ब्रह्मच आहे असे भगवंतांनी वरील श्लोकात व माऊलींनी या ओळीतून स्पष्ट केलेले आहे. जगद व्यापार वर्जम प्रकरणाद सन्निही तत्वाच्च. या सूत्रात परमेश्वराशी मनाने ऐक्य पावून मुक्त झालेल्या ज्ञानी पुरुषांना जगताची उत्पत्ती स्थिती लयादी व्यापार करण्याचे ऐश्वर्य प्राप्त होत नाही. ते ऐश्वर्य एका पूर्ण परब्रह्माचे ठिकाणीच असते असा वेदांत सिद्धांत भगवान व्यासांनी मांडला आहे. आणि या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने माझ्यापासूनच जगताचे उत्पत्ती स्थिती लय होतात असे सांगितले असल्यामुळे भगवान म्हणजे मुक्त जीव नव्हे, पूर्ण परमात्माच होय हे उघड होते. 4थ्या अध्यायातील 5व्या श्लोकावर टीका करताना श्रीमद शंकराचार्यांनीही अवतारांचे ठिकाणी परमेश्वराचे अमर्याद सर्वज्ञता, अमर्याद शक्तित्मत्ता इत्यादी गुण नाहीसे होतात. म्हणजे अवतार हे आपल्या परमेश्वरापासून च्युत होतात असे समजणाऱ्यांची मूर्ख म्हणून निंदा करून अवतार हे पूर्ण ब्रह्मच असतात हे स्पष्ट केले आहे. कल्लोळ माळा अनेगा जन्म जळीची पैगा आणि तया जळची आश्रयो तरंगा जीवनही जळ. ऐसे आघवांची ठाई तया जळची जेवी पाही तैसा मी वाचुनी नाही विश्वी इये. लाटांच्या माळा म्हणजे लाटांपाठी लाटा, अशा अनेक लाटा उठल्या असल्या तरी त्या सर्वांचा जन्म एका पाण्यापासूनच होतो. ते पाणीच त्यांना आधार असते व त्यातही केवळ पाणीच असते. ज्याप्रमाणे त्या लाटांच्या सर्व ठिकाणी एक पाणीच असते, दुसरे काहीच नसते, त्याप्रमाणे या जगामध्ये माझ्या वाचून दुसरे लव मात्र काही नाही, संपूर्ण मीच आहे. या जगात वस्तू रूपाने व नाम रूपाने जेवढे काही आहेसे वाटते ते संपूर्ण एका सच्चिदानंद परमेश्वरा वाचून दुसरे यत्किंचितही नाही. म्हणून खरोखर पाहता मुळात विश्व पूर्ण सच्चिदानंद स्वरूपच आहे हेच माऊलींनी या 2 ओव्यातून दाखवले आहे. ऐसी या व्यापका माते मानुनी जे भजती भलते थे परी साचोकारे उदिते प्रेम भावे देश काळ वर्तमान आघवे मजसी करुणी अभिन्न जैसा वायू होऊनी गगन गगनीची विचरे. ऐसेनी जे निज ज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी जगद्रूपा मनी साठवूनी माते. एकदेशीय सगुण साकार स्वरूपाने मी दिसत असलो तरी आता सांगितल्याप्रमाणे मीच व्यापकही आहे असे जाणून जे प्रगट झालेल्या निष्कपट प्रेमाने माझे कोठेही भजन करतात, ज्याप्रमाणे वायू आकाशाशी एकरूप होऊन आकाशातच संचार करतो त्याप्रमाणे देश काळ व वर्तमान हे सर्व माझ्याशी अभिन्न करून म्हणजे भगवत स्वरूपच आहेत असे समजून याप्रमाणे आत्मस्वरूपालाही जाणून व जगद्रूप असा जो मी त्या मला अंतःकरणात साठवून जे आनंदाने त्रिभुवनात भक्ती प्रेम लीला करतात. व्यापक परमात्मा ऐसे जे निज ज्ञानी, व्यापक परमात्मा माझा आत्माच होय असे आत्मैक्य ज्ञान ज्यांना झाले ते निज ज्ञानी होत. असे व्यापक ज्ञान ज्यांना झाले आहे असे ज्ञानी देखील ज्ञानानंतर सगुण भगवंताची भक्ती करू शकतात हे माऊलींनी ऐसेनी जे निज ज्ञानी या चरणाने दाखवले आहे. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्ती योगू निश्चित जाण माझा. जो जो प्राणी समोर येईल तो तो प्राणी साक्षात भगवंत आहे असे मान्य हाच अर्जुना माझा भक्तियोग होय असे निश्चित जाण. आत्मज्ञानानंतर होणाऱ्या भक्तीचे स्वरूप येथे वर्णन केलेले आहे. भक्ती ही पूर्ण प्रेमरूप असून त्या पूर्ण प्रेमरूप भक्तीच्या प्राप्तीकरताच भक्ती केली जाते. म्हणून तीही पूर्ण अशा भगवंताचीच होऊ शकते, अपूर्ण जीवाची होऊ शकत नाही. असा ब्रह्मसूत्र प्रथमाध्याय 2 पदातील सर्वत्र प्रसिद्ध्याधिकरणम यात सिद्धांत केला आहे. भेटेल त्या प्राण्याला भगवंत मानणे म्हणजे ज्या नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सर्वज्ञ सर्व शक्तिमत्वादी गुणांनी भगवान अखंड युक्त असतो तसाच तोही त्या संपूर्ण गुणांनी पूर्णपणे अखंड युक्त आहे असे मान्य होय.
असे न मानता कोणत्याही गुणांच्या दृष्टीने त्याला पूर्ण मानून त्याची सेवा केल्यास ती सेवा भगवत भक्ती होत नाही, ती दया होते व त्याने दयेचे फळ मिळते, भक्तीचे फळ मिळत नाही. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंता परस्परम कथयस्तंच मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. एक माझेच ठिकाणी चित्त व प्राण ठेवून परस्पर माझा बोध करून देण्यात व माझे गुण वर्णन करण्यातच जे सदा संतोष मानतात व रममान होतात. चित्ते मीची झाले मीयेची प्राणे झाले, जीवो मरो विसरले बोधाची आभुली. जे चित्ताने मद्रूप झाले, जे मलाच आपला प्राण समजून तृप्त असतात, जे माझे सगुण स्वरूप ही पूर्ण ब्रह्म आहे या ज्ञानात तल्लीन राहत असल्यामुळे जन्म मरणाचाही त्यांना विसर पडतो. चित्ते मीची जाहाले, ज्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन. तुकाराम महाराज गाथा. या तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे चित्ते मीची म्हणजे भक्तांच्या अंतःकरणात एक सगुण भगवंताचेच ध्यान असते, दुसरे कशाचेही नसते. मीयेचे प्राण झाले म्हणजे मनुष्य जसा प्राणाने जगतो तसा भक्त केवळ भगवंतामुळे जगतो. जीवो मरो विसरले या चरणाने भक्तांना देहासह जन्म मरणाचा विसर पडतो असे सांगितले आहे. बोधाची या भुली म्हणजे भगवंताचे सगुण स्वरूप ही पूर्ण ब्रह्मस्वरूप आहे या ज्ञानात निमग्न झाल्यामुळे, निर्गुण स्वरूप नित्य साक्षी असल्यामुळे चित्ताने आकलन करण्याजोगे नाही, तेथे प्रेम करता येत नाही व त्या ज्ञानाने देहादिकांचा विसरही पडत नाही. म्हणून येथील बोध या शब्दाचा सगुण स्वरूपाच्या पूर्ण ब्रह्मत्वाचा बोध असा अर्थ केला पाहिजे. निर्गुण स्वरूपाचा बोध असा अर्थ करता येत नाही. मग तया बोधाचे माझे नाचती संवाद सुखाची भोजे, आता एकमेका घेपे दिजे बोधची वरी. मग माझ्या स्वरूपाच्या ज्ञानाने उन्मत्त होऊन संवादाने उत्पन्न होणाऱ्या सुखाच्या मूर्ती होऊन नाचतात आणि परस्पर एकमेकास माझ्या स्वरूपाचाच बोध घेतात व देतात. तया बोधाचे माझे मत्तपणा म्हणजे न जिंकला जाणारा परमात्मा जिंकला गेला असे वाटणे किंवा परमात्मा अधीन झाला असे वाटण्यात निमग्न होणे. केवळ निर्गुण ज्ञानांना जाणीवेचा अहंकार उत्पन्न न होऊ देता केवळ ज्ञान स्थितीत मत्त राहता येत नाही व निर्गुण प्राप्तीने मत्त झाल्यास अहंकार वाढून निर्गुण प्रत्ययाचा लोप होतो. आवडता अलंकार सोन्याचा आहे असे कळून आल्याने जसे त्यावरील प्रेम वाढते, त्याप्रमाणे परमेश्वराचे आवडलेले सगुण स्वरूप पूर्ण ब्रह्म आहे हे कळून आल्याने भक्तांचे प्रेम वाढून तो त्या प्रेमाने वेडा होतो. म्हणजे त्याला त्यापुढे परमेश्वराचे निर्गुण स्वरूपही गोड लागत नाही. भगवान नारदांनीही यज्ञात्वा मत्तो भवती स्तब्धो भवती असे भक्तिसूत्रात भक्तांचे वर्णन केलेले आहे. नाचती संवाद सुखाची भोजे. ज्ञानी भक्त सगुण भगवंताच्या निरुपाधिक पूर्ण ब्रह्मत्वाची व त्यांच्या प्रेमाची अखंड चर्चा करीत असल्यामुळे त्यांच्या पूर्वदेहाची पंचभौतिकता नाहीशी होऊन ते ब्रह्मसुखाच्या मूर्ती बनतात व भगवत प्रेमाने नाचू लागतात. एवं व्रताः स्वप्रिय नाम कीर्त्या जातानुरागो द्रुतचित्त उच्चैः हसत्यथो रोदिती रौती गायन्त्युन्मान दवनुन नृत्यंती लोकबाह्य. असे व्रत धारण करून भक्त आपल्या प्रिय भगवंताच्या नाम संकीर्तनाने उत्पन्न झालेल्या प्रेमाने आद्रचित्त होऊन प्रेमवश असा मोठ्याने हसतो, रडतो, आक्रोश करू लागतो व गायन करू लागतो. जो मोले मदिरा खाये तो मदिरा आनंदे नाचे गाये, जेने ब्रह्मानंदू सेविला हे तो केविला हे आवरला. असे भागवतात व त्यावरील टीकेत श्री एकनाथ महाराजही म्हणतात. एकमेका घेपे दिजे बोधची वरी. असे झाले असता त्या भगवत प्रेमाने ते एकमेकांना सगुण स्वरूपाचा बोधच घेतात व देतात. जैसी जवळिकेची सरोवरे उचंबळली या कालवती परस्परे, मग तरंगाशी धवळा रे तरंगची होती. तैसी येर येरांची मिळणी पडता आनंद कल्लोळांची वेणी, तेथ बोध बोधाची लेणी बोधेची मिरवी.
ज्याप्रमाणे अत्यंत जवळ असलेल्या दोन सरोवरातील पाणी उचंबळून आले असता दोन्ही सरोवरे परस्परात मिसळतात व तरंगांची घरे होतात, त्याप्रमाणे ज्ञानी भक्त परस्परांना भेटले असता ब्रह्मानंदाचे कल्लोळ उठून त्यांची वेणीच गुंतली जाते आणि तेथे बोधांचे अलंकार बोधांनीच घातले जातात. तैशी येरांची मिळणी पडता आनंद कल्लोळांची वेणी. बोध म्हणजे ज्ञान व आनंद म्हणजे सुख, हे दोन्ही ब्रह्माचेच धर्म असून ते परस्परांना सोडून नसतात असे जरी वेदांतात सांगितले आहे, तरी पण जीवांच्या वृत्ती उपाधीने ते अंशरूपाने परस्परापासून भिन्न इव झाल्यामुळे ज्ञानांशाच्या अनुभवाबरोबर आनंदाचा अनुभव येतोच असे नाही, असे विद्यारण्यांनी पंचदशीच्या आत्मानंद नामक 12व्या प्रकरणात 73-74 श्लोकांनी सांगितलेले आहे. आणि योगानंद रूप 11व्या प्रकरणातील 98 श्लोकामध्ये ज्ञानाहंकार संपूर्ण विसरल्याशिवाय आनंद प्रकट होत नाही असे सांगून आत्मानंद रूप 12व्या प्रकरणात जशी जशी प्रेमाची वृद्धी होते तशी तशी आनंदाची व सुखाची वृद्धी होते असे 72व्या श्लोकाने सांगितलेले आहे. या सर्वांचा विचार केला असता ज्ञान स्थितीत जी ऐक्याची भावना किंवा जाणीव राहत असते तिच्यामुळे केवळ निर्गुण ज्ञानांना मुख्य ब्रह्मानंद नसतो, ब्रह्मानंदाचा वासनानंद असतो असे विद्यारण्य स्वामींनी पंचदशीच्या योगानंद प्रकरणातील 96-97 श्लोकांनी सांगितलेले आहे. पण निर्गुण स्वरूपाचे ज्ञानात निपुण असून सगुण भगवंताचे प्रेम असलेल्या भक्तांचा काल सदा भगवंताच्या स्वरूप चर्चेत व गुणकीर्तनातच जात असल्यामुळे त्यांना जाणीव व अहंकार स्फुरतच नाही, म्हणून ते अखंड ब्रह्मानंदात निमग्न असतात. बोधाची रेणी बोधेची मिरवी. अशा भक्ताचे ठिकाणी ब्रह्मबोध नसतो असे नाही, पण तो असतो तरी ज्ञानाप्रमाणे तो बोधाहंकार वागवीत नसून बोधच बोधाला वागवतो. म्हणजे ज्ञानाचे ठिकाणी बोध जाणीवेच्या अहंकारासहित असतो व भक्तांचे ठिकाणी बोध जाणीवे रहित चिन्मात्र असतो. जैसे सूर्य सूर्याते ओवाळले की चंद्रे चंद्रम्या क्षेम दिदले, ना तरी सरिसेनी पाडे मिनले दोन्ही ओघ. तैसे प्रयाग होत सामरस्याचे, वरी ओसाण तरत सात्विकाचे, ते संवाद चतुष्पथीचे गणेश झाले. ज्याप्रमाणे एका सूर्याने दुसऱ्या सूर्याला ओवाळावे किंवा एका चंद्राने दुसऱ्या चंद्राला आलिंगन द्यावे अथवा दोन ओघ सारखे एकमेकात मिसळावे, त्याप्रमाणे दोन भक्तांच्या प्रेम संवादात दोन प्रेमळ भक्तांचे प्रेम व परमेश्वर रूप भगवान या तिघांच्या प्रेमाचा संगम होऊन ते एक समरस प्रेमाने प्रयाग झाले व त्या प्रेमाच्या संगमावर अष्टसात्विक भावरूपी जाणीवेचा केर कचरावर तरंगत राहून भक्त त्या संवाद रूपी चव्हाट्यावर गणेश होऊन राहतात. संवाद चतुष्पथीचे गणेश झाले. संवाद म्हणजे निरनिराळ्या शास्त्रातील परस्पर विरोधी सिद्धांताची एकवाक्यता रूप चर्चा. चतुष्पद म्हणजे परस्पर विरोधी दिशेकडून आलेले 4 रस्ते जिथे एकत्र मिळतात ते स्थान. गणेश म्हणजे शब्दाचा जो विवक्षित अर्थ तो जाणणारी व त्याच अर्थाचा दुसऱ्याच्या बुद्धीत प्रकाश करणारी देवता. ठिकाण निरनिराळ्या शास्त्रातील वरवर पाहता विरोधी दिसणाऱ्या सिद्धांताची एक वाक्यता माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी आहे असे जाणून व तेथे स्थिर राहून म्हणजे पूर्ण अद्वैत रूप होऊन ज्ञानी भक्त चर्चा करीत असतात व तेच दुसऱ्यालाही तशीच एक वाक्यता करणारी बुद्धी देऊ शकतात. म्हणून त्यांना संवाद चतुष्पथीचे गणेश असे म्हटलेले आहे. यस्य देवे पराभक्तिर्यथा देवे तथा गुरो तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनाः. ज्यांची भगवंताचे ठिकाणी किंवा श्री गुरुचे ठिकाणी परमप्रेम रूप भक्ती आहे अशा ज्ञानी भक्ताला शास्त्रात सांगितलेल्या शब्दाचेच अर्थ समजतात असे श्वेताश्वतर श्रुतीत सांगितलेले आहे. तेव्हा या महासुखाचे निभरे धावोनी देहाच्या गावाबाहेरे मिया धाले तेने उद्गारे लागती गाजो. तेव्हा त्या भगवत प्रेमाच्या अत्यंत सुखामुळे ते देह गावाच्या बाहेर जातात धावतात
आणि माझ्या प्रेमाने अकंठ तृप्त होऊन तृप्तीमुळे येणाऱ्या ढेकराने गाजू लागतात, तेव्हा तया महासुखाचे निभरे धावोनी देहाची गावा बाहेरे. या चरणांनी भगवत भक्तांना देहाचे भान भगवंतांच्या परमप्रेमामुळे राहत नाही हे सुचविले आहे. मी या धाले तेने उद्धरले लागती गाजो, धालेपणाचे ढेकर जेवी देती जेवणार, तेवी आनंदाचे उद्गार अनिर्वाच्य बदती. भोजन करून तृप्त झालेला पुरुष जसे तृप्तीचे ढेकर देतो, त्याप्रमाणे भगवंताच्या परमप्रेमाने ते परमसुखरूप झाले हे व्यक्त करणारे अखंड भगवत नामस्मरण रूप व अखंड गुणवर्णन रूप भक्तिमार्गांचे ढेकर ते देत असतात. पै गुरु शिष्याचे एकांती जे अक्षरा एकाची वदंती, ते मेघाची या परी जगती गर्जती सैग. तसेच गुरु शिष्यांच्या एकांतात ज्या एका अविनाशी वस्तूविषयीच्या रहस्याची चर्चा होते, ती चर्चा ते भक्त मेघगर्जनेप्रमाणे त्रैलोक्यात गरजून सांगतात. परब्रह्म स्वरूपाची विशेष चर्चा गुरूंनी शिष्याशी एकांतात करावी, लोकांतात करू नये असा निर्बंध आहे, असे बृहदारण्यकोपनिषदात त्यावरील आचार्य भाष्यात सांगितलेले आहे. जैसे कमळ कळिका जालेपणे हृदयीची या मकरंदा ते राखो नेणे, दे राया रंका पारणे आमोदाचे. तैसेची माते विश्वी कथित, कथितेनी तोषे कथू विसरत, मगतया विसरा माझी विरत अंगे जीवे. ज्याप्रमाणे कमळाची कळी उकळून विकसित झाली असता आपल्या ठिकाणचा सुवास ती गुप्त ठेवू शकत नाही आणि राजापासून रंकापर्यंत ती आपल्या सुवासाचे भोजन घालते, त्याप्रमाणेच ते ज्ञानी भक्त सर्व विश्वात मोकळ्या मनाने माझ्या गुणादी वर्णनाचे द्वारा माझ्या सगुण स्वरूपाचे जगात निरूपण करतात. निरूपण करता करता प्रेम दाटून येऊन ते निरूपण करणेही विसरतात व त्यात जीव भाव शरीर भावही विसरतात. माते विश्वी कथित भगवंताच्या सगुण स्वरूपात निर्गुण स्वरूपच साठवलेले असते, म्हणून प्रेमळ ज्ञानी भक्त सगुण भगवंताच्या लीलांचे व स्वरूपांचेच कथन करीत असतात. कथितेनी तोषे कथू विसरत. भक्तांना भगवंताच्या गुणकथनाचे इतके प्रेम असते की ती गुणकथा वर्णन करण्याचा प्रसंग आला असता त्यांना परमानंद होतो व गुणकथा वर्णन करता करता त्यांची निशब्द स्थिती होते. मगतया विसरा माझी विरत अंगे जीवी. त्याप्रमाणे त्यांना देहभाव व जीवभाव यांचा विसर पडतो, म्हणजे त्यांना सगुण स्वरूपाचे ठिकाणी प्रेम समाधी लागते. ब्रह्मानंद हा जाणीवरहित आहे, म्हणजे ब्रह्मानंद असतो तेव्हा जाणीव स्फुरत नाही, किंवा जाणीव स्फुरत नाही तेव्हाच ब्रह्मानंद असतो, हे मागे बृहदारण्य श्रुतींच्या आधारे सांगितलेच आहे. ऐसे प्रेमाचे नि बहुवसपणे नाही राती दिवो जाणणे, केले माझे सुख अव्यंगवाणी आपण पेयाजी. अशा निस्सीम प्रेमामुळे त्यांना रात्र व दिवस यांचाही विसर पडतो व असे ते आपणच आपल्या ठिकाणी संपूर्ण सुखरूप होऊन राहतात. आपणच आपल्या ठिकाणी सुखरूप राहणे हीच प्रेम समाधी होय. मागे 5व्या अध्यायातही माऊलींनी तैसे सुखची पुरे स्वरूपे सुरती तिये या चरणाने सांगितलेले आहे. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मापूपयांति ते. परमप्रेमाने माझे भजन करीत माझ्याशी अखंड ऐक्य पावलेल्यांना ते मला अखंड प्राप्त झालेले राहतील असा बुद्धियोग मी त्यांना देतो, म्हणजे त्यांच्या स्थिर झालेल्या बुद्धीचे मी संरक्षण करतो, आपल्यापासून त्यांची बुद्धी ढळू देत नाही. तया मग जे आम्ही काही द्यावे अर्जुना पाही, ते ठाईचीच तीही घेतली सेल. मग जी काही स्थिती अर्जुना आम्ही त्यांना प्राप्त करून द्यायची, ती मुळात असलेली निश्चिम स्थिती त्यांनीच प्राप्त करून घेतली आहे. का जे ते जिया वाटा निघाले का सुभटा, ते सोय पाहुनी आम्हाटा स्वर्गाप वर्ग. कारण थोर योद्धा अर्जुना ते ज्या मार्गाने जायला निघाले त्या मार्गाची सुखरूपता पाहिली असता स्वर्ग व मोक्ष या आडवाटा ठरतात. सगुण भगवंताच्या परमप्रेमाने प्राप्त होणाऱ्या जाणीवरहित परमानंद रूप मोक्षाच्या दृष्टीने
ब्रह्मैक्य जाणीव रूप मोक्षाला येथे आड मार्ग म्हटलेले आहे. त्यावरून जाणीवेमुळे अत्यंत समरस असे ब्रह्मैक्य होत नाही, हेच माऊलींनी सुचवलेले आहे. म्हणून तीही जे प्रेम धरिले तेची आमुचे देणे उपायले, परी आम्ही देयावे हेही केले तीहीची म्हणीपे. म्हणून भक्तांनी जे प्रेम धरले ते आमचे देणे होय असे प्रसिद्ध झाले. पण प्रेम आम्ही द्यायचे असते ही त्यांनीच रूढ केले असे म्हणावे लागते. भक्तांचे ठिकाणी भगवंताविषयी जे प्रेम असते ते मी दिले नाही, भक्तानेच माझ्या ठिकाणी तसे प्रेम धरले आहे असे भगवंताला निरहंकारतेमुळे वाटते. आणि भक्तही तसेच मी भगवंतावर प्रेम करतो असा त्याच्या ठिकाणी लेश मात्र अहंकार उत्पन्न न होता भगवंतांनी प्रेम द्यावे अशा भगवंतावाशी अखंड याचना करीत असतो. माझे हाती आहे करावे चिंतन, तुम्ही कृपा दान प्रेम द्यावे. तुकाराम महाराज. वास्तविक भगवत चिंतनाचा प्रयत्न भगवत प्रेमामुळेच होणे शक्य आहे. पण तुकाराम महाराजांना प्रेमामुळे त्याची जाणीव न होता ते प्रेमाची याचना करीत आहेत. भगवत चिंतन करणे, माझे ठिकाणी प्रेम नाही असे समजणे व त्या प्रेमाकरता तळमळणे व भगवंतापाशी प्रेमाची याचना करणे हे एका प्रेमाचेच प्रकार आहेत. आणि या प्रकारांनीच भक्तांचे प्रेम व्यक्त होत असते किंवा असा हा भक्ताने भगवंताविषयी धरलेल्या प्रेमाचा प्रकार असतो. आता यावरी तुले घडे जे तेची सुख आगळे वाढे आणि काळाची दिठी न पडे हे आम्हा करणे. आता यानंतर एवढे व्हावे की त्यांचे माझे ठिकाणी असलेले प्रेम निश्चित वाढेल आणि कालांतरानेही ते प्रेम क्षीण होणार नाही, इतकेच आम्हाला करायचे असते. प्रेमळ भक्त भगवंताचे जे निष्काम प्रेम करतो ते प्रेमाचे ऋण समजून त्यातून उत्तीर्ण होण्याकरता संपूर्ण जीव प्राण्यांचा अधिष्ठानभूत असलेला सर्व समर्थ परमात्मा भक्तांच्या ठिकाणी प्रेमाच्या जाणीवेचा किंवा मग मी प्रेम करतो असे प्रेमाला क्षीण करणारा किंवा नाहीसा करणारा अहंकार उत्पन्न न होऊ देता आपल्या भक्ताचे प्रेम वाढवतो. लळे याचिया बाळ का किरटी, गवसणी करुणी स्नेहाचिया दिठी, जैसी खेळता पाठोपाठी माऊली धावे, ते जो जो खेळ दावी तो तो पुढे सोनयाचा करुणी ठेवी, तैसी उपासतीची पदवी पोषित मी जाये, जिये पदवीचे नि पोषके तई माते पावती यथा सुखे, हे पाळती मज विशेखे आवडे करू. अर्जुना, अत्यंत लाडक्या मुलाला आई आपल्या प्रेमळ दृष्टीने खेळ करून प्रेमळ दृष्टीची खोळ करून मूल खेळत असता जशी ती त्याच्या पाठीमागे धावत असते व ते लाडके मूल जो जो खेळ बोटाने दाखवून मागेल तो तो खेळ ती तनुल्याच्या स्वाधीन ज्याप्रमाणे करते त्याप्रमाणे मीही आपल्या भक्तांच्या भक्तिप्रेमाच्या निस्सीम भूमिकेमुळे त्या भूमिकेचे संरक्षण करीत असतो. ज्या प्रेमस्थितीचे पोषण केले असता ते मला सुखाने प्राप्त होतील अशा रीतीने तिचे पालन पोषण करणे हेच मला विशेषतः आवडते. माते पावती यथा सुखे, परमेश्वर जसा सदेह असीम ब्रह्मसुखाची मूर्ती आहे तसेच भक्त ही संदेह असीम सुखाची मूर्ती होऊन राहतात. पैगा भक्तासी माझे कोड, मजतयाचे अनन्य गतीची चाड, का जे प्रेमळांचे सांकड आमुचिया घरी. असो पण बा अर्जुना, भक्ताला माझे अत्यंत प्रेम असते व मलाही त्यांच्या अनन्यतेची गोडी असते. कारण आमच्या घरी म्हणजे माझ्या सगुण स्वरूपाचे ठिकाणी निस्सीम प्रेम करणाऱ्या प्रेमळ भक्ताचाच दुष्काळ आहे. प्रेमळांचे सांकड आमुचिया घरी. माझे सगुण स्वरूप ही पूर्ण ब्रह्म आहे, म्हणून माझ्या सगुण स्वरूपाच्या प्रेम भक्तीने सर्वच साधते हे जाणून केवळ माझ्या सगुण स्वरूपाचे प्रेम करणारे प्रेमळ भक्त दुर्मिळ आहेत. पाहे पा स्वर्ग मोक्ष उपाहिले,
दोन्ही मार्ग तयाची वाहणी केले, आम्ही अंगही शेषा वेचिले, लक्ष्मीची येशी. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.